हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत पहाटे पहाटे मकर संक्रांतचं फोटोशूट करायला दादर चौपाटीला. आणि 4:30 वाजता ऑलमोस्ट मी रेडी झाले आणि मंजू आली 5 वाजता. सो मंजू आल्यानंतर मग प्रॉपर मेकअप वगैरे करून आत्ता ऑलमोस्ट 6:15 झाले. प्रथमेशचा मेकअप सुरू आहे आणि येस, मंजूला आता आपण एंट्री देऊयात व्लॉगमध्ये. ही व्यक्ती जरा सांग, तू किती वाजता आलेस रात्री? मी रात्री आली आहे 3 वाजता घरी नाशिकवरून आणि 1च तास झोपली. 4 वाजता उठून मी अंघोळ वगैरे केली आणि आली. डेडिकेशन. 5 वाजता इथे पोचली मी. आणि आत्ता हे शूट झाल्यानंतर तिला दुपारी परत एक ऑर्डर आहे. सो असं हे मेकअप आर्टिस्ट, बिझी मेकअप आर्टिस्ट, सेलिब्रिटी मेकअप ॲक्च्युली हे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. माझं फक्त सकाळी शूट आहे, माझं नंतर काय नाही, मी घरी झोपणार येऊन. हा माणूस बिझी आहे. कावळा ओरडताना आवाज येतोय का? ओरडतोय. सकाळ झालेली आहे. मुंबईमध्ये इथे कोंबडे वगैरे उरलेले नाहीत, पण कावळ्यांचा आवाज सकाळी सकाळी ओरडतात. आता बघूया प्रथमेश काय करतोय. तोपर्यंत मंजू चहा बघते. म्हणजे याचा जो लुक आहे, तर ही जी साडी आहे मस्त कॉटनमध्ये आहे आणि ही आहे नाविन्यासची. ब्लाऊज आहे रिका फॅशनचा. बांगडे आहेत माझ्या एंगेजमेंटच्या. इयरिंग्स पण एका ऑनलाईन मला वाटतं ट्रेजर ड्रम बाय अमृता त्या एका पेजवरून ऑर्डर केले होते. आणि दुसरं काय आहे, हा इनविजिबल नेकलेस हा मी पहिल्यांदा घातला आहे आणि हे पण मी एक्झिबिशनमधून घेतले. सो सगळ्याच्या लिंक्स आणि IDs मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. साडीचं पूर्ण लुक कसं आहे तुम्हाला मी नंतर दाखवतेच. नवीन वर्ष म्हटलं की येतात नवे संकल्प, पण जुने संकल्प आणि जुन्या संकल्पांचा जो आउटपुट असतो तो विसरून चालत नाही. जसं की मागच्या वर्षी 2025मध्ये मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि बघता बघता 19,000 सबस्क्रायबर्सची मस्त फॅमिली आपली तयार झाली. त्यासोबत एक गोष्ट खूप छान झाली होती, ती म्हणजे माझं स्किन केअर रुटीन, जे मी दर व्लॉग्समधनं दर महिन्याला तुमच्यासोबत शेअर करायचं की आत्ता ही इम्प्रूव्हमेंट आहे किंवा आत्ता असं असं झालं आहे. तर नवीन वर्ष म्हटल्यावर नवे संकल्प जरी असले तरी स्किन केअर रुटीन, स्किन केअर प्रोडक्ट जुनेच असणार आहे. तर नवीन वर्ष आहे, नव्या संकल्पासोबत स्वतःच्या स्किन केअरकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. तर प्रॉडक्ट्स जर तुम्ही वापरत असाल, वेल अँड गुड, कॅरी फॉरवर्ड करा, कंटिन्यू करा. पण नसेल तुम्ही अजून तुमचं स्किन केअर रुटीन सुरुवात केलं तर मी सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म तुम्हाला सजेस्ट करेन. जेन्युअनली म्हणजे मी 200% विश्वास आहे या प्लॅटफॉर्मवर, कारण मी स्वतः वर्षभर हे वापरलं आहे आणि माझ्या स्किनमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंज झाला आहे. तर सोपं आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये जाऊन क्युअर स्किन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन विचारतात, मेल फिमेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, पिनकोड वगैरे असं सगळं येतं. त्याच्यानंतर तुम्हाला स्किन संदर्भात हवं आहे की हेअर संदर्भात हवं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. ते सिलेक्ट केल्यानंतर मग तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का, एक्झॅक्टली स्किन कन्सर्न काय आहे, कुठल्या सध्या गोळ्या घेत आहे का, आपले स्किन केअरचे प्रॉडक्ट्स वापरताय, तुमच्या खाण्याच्या वेळा, हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये विचारतात. त्याच्यानंतर तुमचा छान फोटो काढला जातो, फ्रंट प्रोफाईल, लेफ्ट राईट, हे सगळं झाल्यानंतर मग स्कॅन झूम सगळं होतं आणि त्यानंतर तुमच्यासाठी म्हणजे तुमचे जे कन्सर्न आहेत त्या संदर्भात एक छान असं व्यवस्थित स्किन केअरचं किट तयार केलं जातं, जे क्युअर स्किनचे सगळे प्रॉडक्ट्स असतात आणि कस्टमाइज असतं. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ज्या गोष्टीचा त्रास होतो आहे, ज्या गोष्टीची गरज आहे, जे प्रॉडक्ट्स तुमच्या दिनचर्येमध्ये ॲड केले पाहिजे तेच प्रॉडक्ट्स या किटमध्ये असतात. आणि त्यानंतर मग अगदीच खूप अशी रिजनेबल अमाऊंट असते, म्हणजे 2,000, 2,200, 2,700, 3,000, डिपेंड ऑन युअर स्किन केअरची म्हणजे काय जी गरज आहे त्यानुसार हे क्रिएट केलं जातं. ऑल्सो यांचे फॉलोअप खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे रात्री कुठले प्रॉडक्ट लावायचे, सकाळी कुठले प्रॉडक्ट्स लावायचे, हे छान त्या ॲप्लिकेशनमध्ये रिमाइंडर्स येतात. तुम्हाला वेगळं स्किन केअर, मला आता स्किन केअरच करायचं आहे, माझं सकाळी हे आहे ते आहे असं लक्षात ठेवायची गरज नाही. छान असे मस्त येत असतात. ऑल्सो 98% ॲक्युरेसी आहे. रिझल्ट येतो 3 ते 4 आठवडे जर तुम्ही सलग वापरला तर तुम्हाला पहिल्याच 3 ते 4 आठवड्यामध्ये रिझल्ट जाणवेल. मी तर 13 की 14 दिवसामध्ये लगेच व्हिडिओ पोस्ट केला होता की मला हा फरक जाणवतो. तो इतकं डोळे झाकून विश्वास ठेवावं असे जेन्युअन प्रॉडक्ट्स आहेत. सो डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. डाएट टिप्स दिल्या जातात, न्यूट्रिशन टिप्स दिल्या जातात, फॉलोअप जसं मी म्हणाले जसे स्ट्रॉंग आहेतच. आणि बेसिकली क्युअर स्किन काय आहे तर AI बेस्ड ॲप्लिकेशन आहे, ज्याच्यात डर्मॅटॉलॉजिकल इन्वॉल्ड आहे, डर्मॅटॉलॉजिकली ड्रिवन किंवा AI ड्रिवन आपण असं ॲप्लिकेशन म्हणू शकतो. फ्री शिपिंग आहे, काही पैसे घेतले जात नाही. जे काही किटचे पैसे असतात ते तुमचे होतात.
त्याच सेट. त्याच्यानंतर फॉलोअप्स आणि या सगळ्या गोष्टी रेग्युलर होतातच. सो अजूनसुद्धा तुम्ही हे स्किन केअर साठी जर काही बनावट घेतलं नसेल तर प्लीज क्युअर स्किन हा खूप छान ऑप्शन आहे. डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. आता 5 प्रोडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे विटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे. आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात वाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. एक सनस्क्रीन लावल्यानंतर आय एम डन. जर तुम्ही हे प्रोडक्ट्स ऑर्डर करणार असाल तर इथे स्क्रीनवर मी माझा कुपन कोड तुम्हाला देते. तो कुपन कोड यूज करून तुम्हाला अजून डिस्काउंट मिळणार आहे. सो डेफिनेटली ट्राय करा. गणेश दादा पतंग घेऊन गेले आहेत आणि बाकीची तयारी सुरू आहेच. ही मंजूची बॅग. आणि पहाटे पहाटे दिवस उजाडतोय आणि आत्ता मी जातो. उजाडला नाही आहे, 7:17चा सूर्योदय आहे. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत शूटला. मंजूची बॅग, पतंग घेतलेले आहेत खूप सारे कलरफुल. अरे बापरे, ओ माय गॉड. आणि इथे बोक्से झोपलेला आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. फायनली निघालो. किती वाजले प्रथमेश? 7 वाजले. करेक्ट 7 बरोबर 7 वाजले आहेत. आणि 6:15चा सूर्योदय आहे. आत्ता सुरू झाले. थोडं उजेड येतोय, पण आता बघूयात आपण सूर्योदय पूर्ण होईपर्यंत 7:30ला मला वाटतं आपलं सुरू होईल. सुरू होईल. 7:30ला आपण पोहोचू. गेलेले आपण स्टार्टच करूयात. आता तुम्हाला लोकेशन्स पण माहिती आहेत ना. आणि आज ऍक्च्युली गर्दी नाही पाहिजे. नाही एवढं कोण कष्ट घेणारे रविवारी सकाळी उठून 7 वाजता. येतात रविवारी काय करायचं, झोपा. योगा करायला वगैरे येतात. आपण कसं 31ला झोपलो होतो. खरं कसं आहे? तसे बरोबर. भोक्सेचं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे इथे. पतंग छान मिळालं ना. कडक पतंग आहे. कलर पतंग मी घेऊन जाणार आहे फोटोशूट नंतर. घेऊन जा सगळे ते. फक्त ती नीट फाड, ते अगरबत्ती काढली ना, म्हणजे अगरबत्ती का नीट कर. काल प्रथमेश पण म्हणालेला ना, आपण तसं पण गरिबांना दान करू जाता. हो, गरीबाला दान करू असं म्हणलं. ए गणेश, तू घेऊन जा. हुआ की नाही? अरे काठीच नाही मिळत आहे. अरे ही काय समोर काठी? कुठली? ही काय? नाही ती तुटत नाही, तुटते ती. स्ट्रगल. आणि मी पोहोचलो आहोत. ही एवढी माणसं आलेली आहेत फोटोशूटसाठी. थंडी वाजते मंजूला. हो हो हो, पक्ष्यांचा आवाज सुरूच आहे. छोड़ना पडेगा ना. हाँ आ जाओ, आप ही बोलो, आ जाओ. डिस्कशनमध्ये. तर आता आम्ही पोचलोय कुठे? दादरला. दादर चौपाटीला. जिकडे मी कबूतरचं शूट केलं होतं, तुम्हाला माहिती असेल. कबूतर जिकडे उडवले गेले होते. आणि ते फोटोशूट मला खूप आवडलं. त्याच्यामुळे मला तेव्हापासून इथे करायचं होतं. आणि आता तसं पण संक्रांत येते, सो आम्ही डिसाईड केलं मस्त असं छान ब्लॅक कॉस्ट्युम्स घालून आपण समुद्रावर फोटोशूट करूया असं बघूयात. आणि तिथे फार तयारी सुरू आहे. इथल्यापेक्षा तिथे तिथे इंटरेस्ट. जास्त. 3 माणसं पतंगांविषयी तिथे काम आणि सुरू आहे. डिस्कशन हे चाललंय की पतंग बघा मागे बघा. वो करो ना, मेकअप का कुछ बोलता हूँ. हाथ डालो ना. नहीं एक मिनट मालूम है बाबा. मैं आपको मेकअप का कुछ बोलता हूँ. हाँ हाथ डालो. हाँ अभी बाइसेप दिख रहा है. कोणाच जग आहे, कोणाचं काय. तुमची पतंग किती स्थिर राहणार. हो, पण एक माहिती आहे का तुला, पतंग उडवणार नाही होता आपण. पतंग फक्त असं टाइमपास म्हणून हे करायचं. हां घेऊया, उडवताना. हो काढतोय फोटो व्हिडिओ दोन्ही करतोय ना. ठीक आहे. अशा तऱ्हेने मंडळी फोटोशूट सुरू झालं. सकाळी सकाळी दादर चौपाटीला साडी नेसून मी असं धावत होते आणि जवळजवळ 13 टेक्स झाले. रिटेक्स म्हणू शकतो, टेक्स नाही म्हणता येणार. आणि मजा केली आम्ही. सकाळी सकाळी वर्कआउट झालं आणि खूप छान छान वेगवेगळ्या पोजेस ऑलरेडी आमच्या फोटोग्राफरनी सर्च केल्या होत्या. आम्हाला फक्त त्या इम्प्लिमेंट करायच्या होत्या.
पण तरीही त्याच्यामध्ये सुद्धा वेगळं नाविन्य होतं. आणि सकाळचा तो थंडगार वारा, समुद्र एकतर आम्हाला दोघांनाही फार आवडतो, पण ज्या पद्धतीचं सकाळी ॲटमॉस्फिअर होतं, हळूहळू सूर्य वर येत होता, उजाडत होतं, ते फार विलोभनीय होतं. आणि ते बघतानासुद्धा मजा आली, फोटोशूट करताना मजा आली, अनेक किस्से झाले, अनेक लाफ्टर सुरू होते. समुद्राच्या जवळ राहून पण कुठून चालायचं हे माहिती नाही. आम्ही श्रीवर्धन. हाँ तिथे पकड़, अजून वरती, हाँ तिथे पकड़. पतंग आणि इथे आणि इथे नवीन फोटोग्राफर आला. 4 डोळ्यांनी फोटोग्राफर. 4 नाही sorry, काय 5. करा माहिती आहे कितीचा तू थोडीशी इथे थांब आणि हळूहळू लोकेशनवर गर्दी वाढायला लागली. सो त्याच्यामुळे आम्ही लोकेशन चेंज केलं आणि थोडंसं पुढे चालत जाऊन तिकडचा जो स्पेस होता तिथे शूट करायला सुरुवात केली. कवर करा दोघांनी. हां बस. हा कुत्रा पाण्यात पोहून आलेला आहे. कबूतर फिरतायत, इथे काही पक्षी आहेत. याचं काय आहे सकाळी सकाळी आंघोळ आलेलं आहे. त्यांना कळलं. इथे खरं धुरंधरचं हे लावलं पाहिजे. आत्ता हार्श लाईट आलेली आहे, पण आमचं शूट वेळेत झालं आणि कमाल झालं. सो लुक तुम्हाला कसा वाटला हे मला प्लीज कळवा. काय म्हणजे तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज तर बघायला मिळतीलच, पण व्लॉग कसं वाटला, BTS कसं वाटलं ते सुद्धा कळवा. आणि व्हिडिओ आहे कंटिन्यू करणार. शेवट झाला नाही नाही बाकी आहे. इथे चांगले येतात फोटो ॲक्च्युली, हा ना. बॅकलाईट आणि छान येते ना. इथे आता शूट करू, तिथे पॅकअप झाला तर इथे शूट. दादांची गाडी आमच्या पुढे गेलेली आहे आणि दादांचं प्रेम बघा. 2040 आणि आमच्या गाडीचा नंबर सुद्धा 2040 खास त्यांनी शोधून घेतलेला आहे. 2040. तुझं काय म्हणणं मंजू? पासवर्ड ठेव आता या नंबरचा. हां मी आता पासवर्ड ठेवते 2040. ब्रेकफास्ट सुरू आहे. थोडी इडली. ती नॉर्मल नॉर्मल सांबार प्रथमेशचे शॉर्ट्स जास्त ॲस्थेटिक्स होते. ॲक्च्युली मला फोटो टाकायचा. आता मी तुम्हाला असं वाटत असेल इथे 3च माणसं, तर इथे 3च आहे. त्या साईडला उरलेली 3 माणसं बसले, ती सुद्धा दाखवली. त्यांची ऑर्डर यायची माणसं आहेत आणि त्यांची ऑर्डर अजून यायची आहे. तर येस आता आपण खाऊयात. खूप भूक लागली आणि इथे मंजूचा वेगळा ब्लॉग सुरू आहे. चालू होतं की आत्ता चालू केलं आहे. वाव नाईस. हे खाऊया आता. इडलीमध्ये प्रोटीन असतं हे मला आज कळलेलं आहे प्रथमेशकडून. ते खाऊयात. थोडी इडली ऑर्डर केली. डोंट गिव्ह मी लुक्स. इट युअर इडली फर्स्ट.